राम राम शेतकरी मित्रांनो, 9 लाख मेट्रिक टन कांद्याची ऑर्डर असताना केंद्र सरकार निर्यात बंदीवरती ठाम आहे. तर मित्रांनो, काय माहिती आहे पाहूयात. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात 7 डिसेंबर रोजी अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. 4,000 ते 4,200 विक्री होणारा कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत प्रति क्विंटलपर्यंत दर हा कांद्याला आहे. आणि मित्रांनो, इंडोनेशियन सरकारने 9 लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी केल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने याची माहिती दिली. बांगलादेश, श्रीलंका या देशाकडून कांद्याची मागणी होत असताना शेतकरी हितासाठी गेल्या 28 दिवसापासून कांदा निर्यातीवर सुरू असलेली बंदी उठवण्याची मागणी कांदा निर्यातदार करत आहेत, व्यापारी करत आहेत. परंतु मित्रांनो, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जर भाव पाहिला तर 1,800 रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव खाली आलेले आहेत. गेल्या वर्षी 200 ते 600 रुपये मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने राज्य सरकारने 200 क्विंटलपर्यंत प्रति क्विंटलला 350 रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र आत्तापर्यंत 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्यातबंदी खुली करावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे शेतकरी व संचालक ललित दरेकर यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की 9 लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी ही केंद्र सरकारकडे झालेली आहे. परंतु तरीही सरकार कांदा निर्यात बंदीवरती अजूनही ठाम आहे आणि मागे शेतकऱ्यांना जे कांद्याचं अनुदान देण्याचं ठरलं होतं त्याचे फक्त 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापपर्यंत आलेले आहेत आणि बाकी पैसे शेतकऱ्यांना सरकारतर्फे अजून आलेले नाहीत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.